तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातल्या पातुर्डा बुद्रुक येथील PM श्री जिल्हा परिषद हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षकांची तब्बल 13 पदं रिक्त। शाळेसाठी 22 शिक्षकांची पदं मंजूर, पण 13 खुर्च्या रिकाम्या। मग प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांना शिकवणार कोण? इंग्रजी शिकवणार कोण? गणित समजावणार कोण? आणि विज्ञानाचे धडे देणार तरी कोण? 5वी ते 12वी पर्यंत पातुर्डासह परिसरातील तब्बल 15 गावांचे विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात, पण शिक्षकच नसल्याने उपलब्ध शिक्षकांवर 3-3 वर्ग एकत्र बसवून शिकवण्याची वेळ आली आहे। हे शिक्षण आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ? एकीकडे सरकार म्हणतंय कॉपीमुक्त अभियान राबवू, आपण दुसरीकडे प्रश्न विचारला जातोय शिक्षकच नसतील, अभ्यासक्रमच पूर्ण होणार नसेल तर 10वी 12वीच्या परीक्षेत विद्यार्थी लिहिणार काय? शाळेकडून मागील वर्षापासून लेखी पाठपुरावा झाला, तोंडी विनंत्या झाल्या, प्रशासनाचे दरवाजे ठोठावले गेले, पण आरोप आहे प्रशासनाने दुर्लक्ष केलं। आता मात्र पातुर्डा शाळा व्यवस्थापन समितीने थेट इशारा दिलाय, 8 दिवसात शिक्षकांची रिक्त पदं भरा, अन्यथा शाळेला टाळं ठोकू आणि तीव्र आंदोलन छेडू। समितीचे अध्यक्ष विष्णू पाटील, सदस्य आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला हा इशारा दिला आहे। आता सवाल प्रशासनाला आहे, शिक्षक मिळणार की शाळेच्या दरवाजाला कुलूप लागणार? 15 गावातील विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी प्रशासन जागं होणार तरी कधी? MCN न्यूज मराठीकरिता प्रतिनिधी रवींद्र शिरस्कार, पातुर्डा। आपल्या शाळेमध्ये एकूण शिक्षकांची मंजुरात किती आहे, किती विद्यार्थी शिकत आहेत आणि किती शिक्षकांची कमी आहे? आमच्या शाळेमध्ये 850च्या जवळपास विद्यार्थी शिकतात आणि आम्हाला कमीत कमी मंजुरात आहे 25 ते 26 शिक्षक। त्यापैकी किती आहेत? त्यापैकी आम्हाला सध्या किती आहेत? 13-14 शिक्षक आहेत। आम्हाला आज रोजी 10-12 शिक्षक जर मिळाले तर आमचं म्हणजे आमच्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होईल आणि शैक्षणिक नुकसान होणार नाही, त्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही। ठीक आहे, तर आता तुम्ही तुमच्या निवेदनामधून प्रशासनाला कशा प्रकारे मागणी केलेली आहे? मी सीओ साहेबांना हात जोडून नम्रपणे आणि माननीय कलेक्टर साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना यांना सांगितले की साहेब आम्हाला 8 दिवसाच्या आत शिक्षक द्या, कारण आमच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। 8 दिवसाच्या आत शिक्षक न दिल्यास शाळेला ताला ठोकव आंदोलन करू। ग्रामस्थ, गावकरी आणि शाळा समितीच्या इकून शाळेला ताला ठोकण्यात येईल असे आम्ही आमच्या निवेदनमध्ये इशारा दिला।